अजय मैदानामध्ये पंच म्हणून गेलेला आहे. हॅलो चेक. कारण पायाला दुखापत आहे त्याच्यामुळे अजयनी माघार घेतलेली आहे आणि ज्यामुळे बाकीच्या खेळाडूंना संधी मिळते. सचिन सकाळपासून पंचगिरीचं प्रदर्शन घडवतोय, थोडा थकवा जाणवतोय, हात डोक्यावर येत आहेत, थोडा आळस दिला जातोय, चहाची गरज आहे. नाही तो म्हणतो आय एम स्ट्रॉंग, स्टील बॉडी आहे. चलो सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. इज द सेकंड क्वार्टर फायनल मॅच. हर्ष एलेवन वर्सेस जय चंडिका. जय चंडिका संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. कारण टॉस जिंकून इथे हर्ष एलेवन संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तमाम क्रीडा रसिकांचं, आयोजक, प्रायोजक, हितचिंतक या सगळ्यांचं श्री बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुल श्री क्षेत्र राई या ठिकाणी हार्दिक स्वागत केले जात आहे. स्ट्राईकला फलंदाज आहे प्रशांत किणी आणि नॉन स्ट्राईकला आहे जय. गोलंदाज येत आहेत जयेश. हितेश सर्वांना इशारा देत आहेत की हा सामना फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. विजयी संघ फायनलमध्ये पोहोचतोय. कोण कुठे कसा पाहिजे, काय पाहिजे हे ज्या वेळेला गोलंदाजीला येतो त्यावेळेला असं म्हटलं जातं की तो संघनायक बनतोय आणि तो संघनायक बनला की तो लगेच क्षेत्ररक्षण चांगलं फिरवतोय. म्हणून गोलंदाज नुसता गोलंदाज असता कामा नये, त्याच्या डोक्याने उपयोग केला पाहिजे. आणि ज्या वेळेला त्याच्या डोक्याचा उपयोग होतोय चलो वेळ वाया घालू नका प्लीज, कारण 5 वाजलेले आहेत. महत्त्वपूर्ण सामने खेळायचे आहेत आपल्याला. जयेश यावेळेला प्रशांतनं चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू जातोय डी फाईन लेगला. 1 धाव आहे, ती रिक्षा थोडी बाजूला न्यायची आहे आणि या 2 धावा इथे पूर्ण केले जाते. तोपर्यंत थ्रो येईल. या 2 धावांनी संघाची धावसंख्येचा श्रीगणेशा हा चालू झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 2. टू विदाउट लॉस. जयेश टू प्रशांत. यावेळेला खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत जातोय, चेतन खाली आहे, एज टेकन. प्रशांत करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटच्या वरच्या पट्ट्यात लागतोय आणि हवेमध्ये जातोय. चेतन पाटीलनं कोणती चूक केलेली नाही आणि बॅट्समन लावेजा बॅक इन द पवेलियन बाय प्रशांत किणे. मागच्या सामन्यामध्ये नाबाद 55 धावांची खेळी केली होती, सॉरी 53 धावांची. यावेळेला मात्र फार स्वस्त्यामध्ये बाद होते, फक्त 2 धावा. पाहिजे पुढच्या सामन्यामध्ये, पण तसं होत नाही आहे. फलंदाज लवकर बाद होत आहेत, ते म्हणजे प्रशांत किणे. 80-90 धावा करणारा संघ 1-1 धावेसाठी ज्यावेळेला झगडतो, झुंजतो, तेव्हा खऱ्या अर्थानं क्रिकेट म्हटलं जातं. कारण क्रिकेट आपल्या आणि आपलं आयुष्य हे जवळचं नातं आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक पाऊल विचार करून टाकावं लागतं, तसं प्रत्येक चेंडू खेळताना फलंदाजाला विचार करावा लागतो. 11 क्षेत्ररक्षकांना चुकवतो तेव्हा त्याला 1 धाव मिळते आणि या धावा ज्या वेळेला एकमेकाला जोडत जातात तेव्हा 99-100 धावा होतात, तेव्हा खऱ्या अर्थानं त्याला आनंद व्यक्त होतोय आणि सामना किंवा मालिका जिंकतोय त्यावेळेला आनंद अश्रू कोणी रोखू शकत नाही, जे आपल्याला भरपूर सामन्यामध्ये पाहायला मिळतं. मग तो आंतरराष्ट्रीय असू दे, आपल्या गाव पातळीचा असू दे का राष्ट्रीय पातळीचा असू दे. चलो जयेश यावेळेला हुक केलेला आहे, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. काही जण आधीच हात आपले जेवढे ताणता येईल तेवढे ताणण्याचा प्रयत्न करतात,
पण वडाच्या झाडाला हात लागत नाही आणि या 6 धावा आहेत. अजूनही वडाच्या झाडाला हात लागतोय हळूहळू. यांच्यामध्येच बातचीत असेल की चेंडू नक्की कुठून कसा गेलेला आहे. कारण मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर मला वाटतं चौकार असेल का षटकार असेल का काय असेल त्याबद्दल आता विचार विनिमय चाललेला आहे. मात्र ज्यामध्ये वेळ थोडासा वाया जातोय. एक धाव प्रत्येक संघाला फार महत्त्वाची आहे. कारण एक धाव ती होत नाही तोपर्यंत तो विजेता संघ मानला जात नाही. एक धाव होत नाही तोपर्यंत ते शतक म्हणून म्हटलं जात नाही. कारण बरेचसे खेळाडू आपल्याला 49 किंवा 99वर नाबाद राहिलेले पाहायला मिळालेले आहेत या वन डे क्रिकेटमध्ये म्हणा किंवा कसोटीमध्ये म्हणा. किती धावा आहेत पंच? 2. अजूनही विचार विनिमय चाललेला आहे की हाऊ मेनी रन्स डिक्लेअर. कारण एक धाव महत्त्वाची आहे प्रत्येक संघ खेळाडूसाठी. जसं निवडणुकीमध्ये एक मत महत्त्वाचं असतं तसं एक धाव महत्त्वाची आहे. थोडासा वेळ जास्त वाया जातोय. कारण पंचांचा निर्णयाकडेच आमचं लक्ष आहे. येस किती? 2 धावा आहेत. 6चा 2 मध्ये कन्वर्ट होतोय का 2चा 6 मध्ये का 4 मध्ये ते बघायचं आहे. चलो वेळ वाया घालवू नका. हर्ष 11. खेळाडूंमध्ये बातचीत नको आहे. पंचांचा निर्णय येतोय की 2 धावा आहेत म्हणून तर काय ते बघायचं आहे. कारण वडाचं झाडाचं ज्या पद्धतीनं पसार आहे इथून गेला तिथून गेला हे म्हणण्यापेक्षा चला आता आहे ते आपण ॲग्री करूया. अजय किती धावा आहेत या?
ती गाडी तिथून जरा प्लीज बाजूला घ्या. गाडी चालक मालक आधी धावा किती आहे ते बघायचं आहे. त्या गाडी चालकांना विनंती आहे जरा प्लीज तिथून गाडी थोडीशी बाजूला घ्या. प्रेक्षक अर्थात सामना चालू आहे तिथे खेळाडू येतात. चलो पंच किती 2 धावा. येस 2 धावा. थँक्यू. धावसंख्या झालेली आहे 4. वेळ थोडासा जास्त वाया गेला. 5 वाजून 10 मिनिटं होत आलेली आहेत. 5 वाजून 8 मिनिटं झालेली आहेत आणि अजूनही हा सामना मैदानामध्ये चालू आहे जो 5:05 ला चालू झालेला आहे. 5 वाजता चालू होतोय सामना. थँक्यू. यावेळेला पुढे आलेले आहेत. चेंडू जातोय मला वाटतं 2 धावांसाठी असेल. यस इट इज. धावसंख्या झालेली आहे ती 6. 6 लॉस ऑफ 1. मॅन आउट इज अ प्रशांत किणे. 3-3 षटकांचे सामने आहेत पण वाईड वगैरे धरून सामने 4 षटकांपर्यंत पोहोचत आहेत. ती समोर देखील बाईक आणि गाडी आहे ती जरा प्लीज बाजूला करायची तिथून. फलंदाजाच्या पाठीमागे जे वॅगनर आहे चलो वेळ वाया घालवू नका प्लीज. पंचांना विनंती आहे की वेळ भरपूर वाया जातोय. 5 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत म्हणजे 8 मिनिटं झाली आहे सामना चालू आहे मैदानामध्ये. यावेळेला झेलमध्ये असेल. येस इज टेकन बाय हितेश म्हात्रे. ते पहिल्या षटकात 2 फलंदाज बाद होते. हितेश फटका खेळत आहेत. 1 धाव आहे. दुसऱ्या धावेंचा प्रयत्न जोपर्यंत होईल तत्पूर्वी एका धावेनं समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या झालेली आहे ते 7. 7 लॉस ऑफ 2. 7 लॉस ऑफ 2. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. येवना 2 षटकं संपायला पाहिजे होते मात्र एकच षटक संपत आहे कारण वेळ थोडा वाया गेला. चेंडू कुठून कसा गेला काय गेला त्या विचार विनिमय करण्यामध्ये आणि ज्यामुळे इथे 5 वाजून 11 मिनिटं झालेली आहेत आणि दुसरं षटक मैदानामध्ये चालू होत आहे. 9 मिनिटं झाली या 1 षटकाला. हितेश म्हात्रे. He is the second over. Sorry, he is the first over. Innings is the second. आता खरा सामना आहे बघा. हे साळे मेवणे दोघं आलेले आहेत. कोण कोणाच्या चेंडूवरती फटके मारताय का कोण विकेट घेत आहे. नितेश म्हणतात देख रे साले मेरे पास तू गेंदबाजी कर मैं दिखाता हूं. यावेळेला चेंडू जाते ऑन साइडला. फाईन लेगला 2 धावांसाठी. 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 9. 9 लॉस ऑफ 2. पहिला चेंडू डाव्या एष्टीवरचा आणि फार वेगाने जातोय सीमा पार 2 धावांसाठी. 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 9. 9 लॉस ऑफ 2. प्रशांत किणी लवकर बाद झाल्यानंतर एक दबाव आला. यावेळेला चेंडू पायामध्ये आदळतोय. दॅट्स अ गुड बॉल आणि इथे मात्र कदाचित
एक स्टंपवरती चेंडू लागलेला नाही आहे, ज्यामुळे धाव पूर्ण झाले. येस, आणि तेच साल्याने भाऊजीला आउट केलं असतं, पण एक स्टंप असल्यामुळे साल्याचा चेंडू लागलेला नाही आहे. हितेश मात्र हा क्रिकेटचा एक गमक आहे, लक्षात घ्या. कारण हितेश आणि नितेश हे दोघंही साळे मेवणे आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानामध्ये अशी जोडी होती आपल्या भारतीय संघात, सुनील गावस्कर आणि विश्वनाथ. तशी ही जोडी आहे आपल्या राही संघातील. हितेश यावेळेला चेंडू डाव्याची बाहेरचा वाईडचा इशारा आहे. वाईडमुळे धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 11. 11 लॉस अप टू इन द सेकंड ओव्हर. हितेश राईट आर्म ओव्हर. यावेळेला कदाचित झेलमध्ये कन्वर्ट होतोय. नो एज ड्रॉप, कारण चेंडू बिलकुल जमिनीलगत राहतोय आणि त्याच वेळेला चेंडू मला वाटतं जातोय सीमारेषेच्या बाहेर. धाव संख्या झालेली आहे 15. बाकी आहे त्या षटकांतील. लास्ट 3 बॉल टू गो इन दिस ओव्हर. बॉल टू गो इन दिस ओव्हर. हे एकूण 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 9 चेंडूमध्ये बघायचे किती धावा उभारल्या जात आहेत. प्रशांत बाद झाल्यानंतर थोडासा परिणाम जाणवतोय. अर्थात जश आता स्ट्राईकला येतोय. जशमध्ये क्षमता आहे खेळायची, पण बघायचे काय घडतंय ते. हितेश गुड बॉल, व्हेरी व्हेरी गुड बॉल. बिलकुल ब्लॉक हॉलमध्ये चेंडू येतोय. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होतोय. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव संपलेल्या धावसंख्येमध्ये भर नाही आहे. याला म्हणतात गोलंदाज. नुसता गोलंदाज असून चालत नाही आहे, कारण राई प्रीमियर लीगमध्ये बिलकुल अप्रतिम गोलंदाजी केली हितेश म्हात्रेनं. आणि ज्याच्या साहाय्यानं राई प्रीमियर लीगमध्ये बिलकुल अप्रतिम कामगिरी करत त्याने पुढे चाल केलेली होती. यावेळेला मिस टाइम आहे, मात्र चेंडू येते कदाचित क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेलमध्ये कन्वर्ट होतोय का काय. नो, ओ हे टेकन, ही इज द कनेक्टिंग झेल. जर्सी नंबर 1. हे फुटबॉलच्या खेळातून आलेले आहेत. जर्सीवरती नंबर. आज आंतरराष्ट्रीयला नंबर नसेल जर्सीला, त्या खेळाडूला फाईन बसतोय. चलो हितेश, नाव इज द लास्ट बॉल टू गो. करण यावेळेला ऑन साईडला भले मारलेले आहे, पण 2च धावा आहेत. 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17-17. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं पंकज धावा आलेल्या होत्या 7 धावा, आणि या षटकामध्ये धावा येत आहेत 10. आतापर्यंत 1 बाईज आणि 1 वाईड आलेला आहे.
यावर लक्षात येईल की G11 संघाने किती अप्रतिम आतापर्यंत कामगिरी पार पाडलेली आहे. प्रशांत गोलंदाजीसाठी येत आहेत. शेवटचं षटक आहे या इनिंगचं. या पावसाळी क्रिकेटवरून आठवते पूर्वी ज्या वेळेला सामने व्हायचे त्यावेळेला बऱ्याचशा ठिकाणी अशा अर्ध्या पिच असायच्या आणि मागच्या बॉलर स्टँडवरती कुठे पाय टाकला जातोय, कुठे धावा घेतल्या जात आहेत, काही समजत नव्हतं. अशा हाफ पिच मातीच्या असायच्या. नॉन स्ट्राईकला मग स्टंप लावले जायचे, पावलं मोजायची, 32 पावलं, 28 पावलं, 30 पावलं. पण त्यानंतर हळूहळू जर बघितलं आता 66 फुटाची पिच केली जाते, 22 यार्ड. त्यावेळेला अपील होत आहे, हलकस अपील आणि नितोष इज आउट. जात आहे. म्हणून नेहमी म्हटलं जातं की संघ एका फलंदाजावरती कधी अवलंबून राहू नये. प्रशांत किणी लवकर बाद झाल्यानंतर काय दडपण आलेलं आहे संघावर. धावा होत नाही आहेत, पाहिजे तसा खेळ होत नाही आहे. दुपारी 3 वाजता जेवल्यानंतर देखील सौरभला भूक लागते, नाश्त्याची सोय केली जाते. प्रशांत मात्रे टू करण. यावेळेला चेंडू उजव्या थोडंसं बाहेर जातोय, सरळ जातोय, कुठल्याही प्रकारे मुवमेंट्स नाही आहे असं दाखवतात पंच, आणि ज्यामुळे निर्धाव संपलेल्या धावसंख्येमध्ये भर नाही आहे. करणसाठी एक स्लिपचा उपयोग केलेला आहे, अर्थात शॉर्ट थर्डमॅन म्हणावं लागेल. 3 चेंडूत एकही धाव नाही, प्लस 1 धावबाद. यावेळेला फ्लेक केलेला आहे, जस्ट फ्लेक. चेंडू जातोय 2 धावांसाठी आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 19. फार वेळानंतर 2 धावा येत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 19. का काय होते मला वाटतं चौकार आहे का काय. तर बिट्टू मात्रे इथून कुठे गेलेले आहेत माहीत नाही आहे. जय चंडिका संघाच्या बाजूने उतरतोय. एका मैदानावर आपल्याला नेहमी खेळताना दिसतात, पण मैदानामध्ये सामना चालू असला की प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागतं, झुंजावं लागतं, त्याला म्हणतात सामना. या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 19.
पण अर्थात आपण म्हणतोय प्रत्येक संघाला एक एक धाव फार महत्वाची आहे. दोन धावांचा इशारा येतोय, कारण तिथे मला वाटतं मोहित पाटील आहेत की चेंडू कुठून कसा गेलेला आहे त्याचं निदर्शनास आणून दिलं जात आहे. प्रशांत म्हात्रे हो यावेळेला बॅटची कड घेऊन चेंडू येते रेस्ट्रिक्टेड झोनमध्ये. दोन धावांचा मला वाटतं इशारा असेल. वेट फॉर द अंपायर सिग्नल बाय अजय पाटील आणि सचिन. धावसंख्या झालेली 21. नाव इज द लास्ट बॉल टू गो इन दिस इनिंग. कमीत कमी धावांचा हा सामना येतोय. पण क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. काल एक वेळ असं वाटत होतं की भारतीय संघ हरतोय का काय. यावेळेला लेग बिफोरच्या रूपाने एक धाव मिळते. फलंदाज इथे बाद होत आहेत. एकच धाव आहे. धावसंख्या झालेली आहे 22 ना. 22 धावा झालेल्या आहेत. 23 धावांचं आव्हान आहे 18 चेंडूत. हॅलो. 23 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. फलंदाज आहेत प्रफुल्ल पाटील आणि जयेश. गोलंदाज आहेत जय पाटील अजवश. मध्ये 23. एका बाजूला आव्हान थोडं सोपं वाटतंय, पण प्रत्यक्षात बघायचंय काय घडतंय ते. अर्थात प्रफुल्ल आणि जयेश मैदानामध्ये आहेत, त्याच्यामुळे आव्हान नक्कीच कठीण नसेल. त्यावेळेला चेंडू बॅटच्या कडेला लागतोय, येतोय थर्ड मॅनला, सॉरी फाईन लेगला एक धाव आहे. दोन्ही धाव फलंदाजाने एक एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावेनं संघाच्या धावसंख्येला सुरुवात झाली 1. 23 धावा पाहिजेत सामना जिंकायला. 18 मध्ये 23. सध्या एक धाव झालेली आहे, एक चेंडू झालेला आहे.
त्याच्यामुळे चेंडू शिल्लक आहेत 17, धावा पाहिजेत 22. जय ऑन साइडला चेंडू जातोय 2 धावांसाठी छत्रपती शिवाजी उद्यानात आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 3. 3 विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. जयेशच्या बॅटमधून निघालेले या 2 धावा आहेत. कारण चेंडू थोडं जास्त उसळला. लास्ट मोमेंटला त्याने फक्त दिशा दिलेली आहे फाईन लेगला 2 धावांसाठी आणि या 2 धावांनी संघाला नेऊन ठेवलेले आहे ते 3 या धावसंख्येवर. 23 धावांची गरज आहे म्हणजे अजूनही 20 धावा पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत 16. 16 मध्ये 20. जश आणि जयेश गोलंदाज आणि फलंदाज आणि नॉन स्ट्राईकला आहेत प्रफुल्ल पाटील. नो बॉलचा इशारा आणि ही इज अ यूथ 6. सहा धावा येतात. धावसंख्या झालेली आहे ती 10 आणि प्लस फ्रेट. जश यावेळेला स्ट्रेट टू द बॉलर. मात्र फ्रीट्स आहे ते सगळं काही सर्व मॅच रेल संपलेलं आहे आणि ज्यामुळे या धावसंख्या झालेली आतापर्यंत 10. त्यामुळे 13 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 15. एक षटकारानं किती परिवर्तन घडवलं. यावेळेला सरळ येतोय गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडू ऑन साइडला डीप लॉंग ऑन मध्ये एकच धाव आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच हो यावेळेला जातोय चेंडू पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या मागे. एक धाव मिळते. प्रफुल्लच्या बॅटमधून चेंडू पाहिजे तसे लागत नाही आहेत. कुठेतरी त्याचा कॉन्सन्ट्रेट अजून लागत नाही होत नाही आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 12. 13. धावसंख्या झालेली आहे 12. 11 धावांची गरज आहे अजूनही. जश चेंडू ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी उसे लॉफ्टेड कर दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर. जय धारावी मोरवा संघाला विनंती आपण टॉससाठी तयारीत राहायचंय. ड्रॉ होईल पहिल्यांदा आणि मग पुढचे सामने होतील. करण 12 चेंडूत 5 धावांची गरज आहे. करण मेडन ओव्हर टाकतो का काय ते बघायचं आहे. चेंडू उजव्या टीच्या बाहेर वाईडचा इशारा आहे आणि प्लस 1 धाव फलंदाजाने पळून काढलेली आहे. त्यामुळे 2 धावा मोजल्या जातात. धावसंख्या झाली 20. 20. 3 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. किती वेगानं प्रत्येक गोष्टींमध्ये बदल होतोय. जशा धावा वेगानं येत आहेत तशा त्यावेळेला यष्टिरक्षक फलंदाज दोघंही बीट होत आहेत. ज्यावरून रिॲक्शन होते गोलंदाज क्षेत्ररक्षकांची. असं वाटतंय की बॅटच्या इनसाइडला लागून झेल सुटतोय प्रशांतच्या हातून म्हणून. करण
एक औपचारिकता पूर्ण केली जाते या सामन्यातली. चेंडू डाव्या टीच्या बाहेर आणि याचबरोबर इथे लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. 3 धावा मोजल्या जातात, 2च धावा होतील. लेग बाय दिले. स्कोर इज अ लेवल. स्कोर इज अ लेवल. कारण लेग बायजमुळे या 2 धावा आल्या नाही तर वाईड झाला असता चेंडू. तर करण, हो व्हाट अ शॉट, क्या बात है, एक सफाईदार विजय. सामना होईल तो सेमीफायनलचा सामना. 2 सामने
दोन संघ नवीन संघ बघायला भेटलेले आहेत.